नमस्कार. मी अलीकडेच डॉक्टर राजेंद्र मोरे सर यांचा मेंटल हेल्थ काउन्सिलिंगचा एक कोर्स केला. अतिशय सुंदर पद्धतीतून त्यातून माहिती मिळाली. मी स्वतः 1990 पासून काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये काम करतोय. 2010 पर्यंत मी पूर्णपणे ट्रॅडिशनल पद्धतीने काउन्सिलिंग केलं होतं. म्हणजे लोक केसेस सांगायचे आणि मग त्याच्यावरती आपण निवारण करण्यासाठी आपल्याला जे काय उपाय सुचवायचे आहेत ते सुचवायचे वगैरे वगैरे. 2010 पासून मी एक्सक्लुझिव्हली फिंगरप्रिंट अनालिसिसमध्ये कामाला सुरुवात केली आणि आजवर 10,000 प्लस काउन्सिलिंग मी दिलेली आहेत. 137 घटस्फोट आपण त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून वाचवलेले आहेत. 87 आत्महत्या वाचवलेल्या आहेत. तर इतकं काम करून देखील हा कोर्स मी कशासाठी केला? आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काउन्सिलिंगचे खूप नवे नवे पैलू समजतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात, त्याच्यावरती आपण निवारण पण केलेलं असतं, पण त्याला नेमकं काय म्हणायचं, त्याला कसं संबोधलं जातं, किंवा तो आजार पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय त्याचं स्टेटस आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. खूपदा आपण काही गोष्टी अशा ग्रँटेड धरलेल्या असतात की ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे असं, पण तो कदाचित एखादा सिव्हिअर मेंटल प्रॉब्लेम असू शकतो. किंवा काही वेळेला उगाचच काही लोक मला अमुक प्रॉब्लेम आहे, मला तमुक प्रॉब्लेम आहे, मला डिप्रेशन आहे, मला याव आहे, मला त्याव आहे हे सांगत बसतात आणि प्रत्यक्षात तिथे ती लक्षणं पाहता तो प्रॉब्लेम काही नसतो. हे जे डिफरन्शिएशन आहे हे कसं ओळखायचं आणि कशा पद्धतीने एखादी व्यक्ती जी काय समोरून प्रॉब्लेम घेऊन आलेली असेल त्याच्या मागची कारणं नेमकी कशी शोधायची आणि ती शोधण्यासाठीची जी काही टूल्स वापरावी लागतात, ही टूल्स कशा पद्धतीने कोणती केव्हा वापरायची वगैरे या संबंधीची अतिशय सविस्तर माहिती अगदी केस स्टडीज सकट आम्हाला ह्या कोर्समध्ये मिळाली. हा जो कोर्स आहे हा प्रत्यक्षामध्ये जो काउन्सिलर आहे किंवा ज्याला काउन्सिलर बनायचं आहे त्यांच्यासाठीच नाही आहे. मी तर असं सांगेन की हा कोर्स प्रत्येक माणसाने करणं गरजेचं आहे, एवढ्यासाठी की याच्यातून आपण पहिल्यांदा स्वतःला समजून घेतो, आपण ज्या लोकांच्या बरोबर राहतो त्यांना समजून घेऊ शकतो. प्रत्यक्षामध्ये एकच सिच्युएशन जर सगळ्या लोकांना दिली तर सगळीच माणसं एकाच पद्धतीने प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देत नाहीत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थच हा आहे की प्रत्येक माणसाचे शॉक ॲब्झॉर्बर जे आहेत ते सारख्या क्षमतेचे नाही आहेत. आणि समजा ती क्षमता आपल्याला जर कमी दिलेली असेल तर ती लिटरली अभ्यासाने आपण विकसित करू शकतो, पण तो अभ्यास पुस्तकं वाचून नाही होणार आहे. ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी जर आपल्याला अगदी सिस्टमॅटिकली शिकता आल्या, प्रॅक्टिकली काही गोष्टीचा अनुभव जर घेता आला तर त्याच्यातून जे काय आपल्याला मिळू शकेल त्याचा आपण समाजामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी निश्चित उपयोग करू शकतो. तर हे कलेक्टिव्हली करण्याचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हजारो नव्हे लाखो काउन्सिलर्स लागणार आहेत, अशी काळाची गरज आहे. त्याच्यामुळे या फीडबॅकच्या माध्यमातून मला सगळ्यांना हे सुचवायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर राजेंद्र मोरे सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि खरोखर खऱ्या अर्थाने स्वतःचं जीवन समृद्ध करावं, स्वतः खूप आनंदी राहावं आणि आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या लोकांना आनंदी करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करावा. राजेंद्र मोरे सर यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग तर्फे खूप 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 शुभेच्छा देतोय. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू. Namaste, myself Dr. Kalpana, MD Homeopath, specialized in psychiatry, appearing for PhD. I am also a certified yoga trainer and a health coach. Being a homeopath, we have to continuously study the mind and emotions of the patient, as we believe nothing happens without a reason. So I always looking for, or I always wish to study the psychology in depth. And I really thankful to Dr. Rajendra More sir that they design such a perfect, simple online psychological course which help us not only to understand the psychology in depth but how to apply it practically in a day-to-day practice to help the peoples. Dr. More sir have a great knowledge with huge practical experience. They deliver their knowledge in such a simple and easy way that everyone can understand,
and build a confidence to treat the clients. They designed course in such a way that, along with the theoretical knowledge, some practical sessions were also conducted, like phobia busting, releasing anger within a minute. I was really surprised. Then releasing bad experiences of past, which help us to build our future, and also building a confidence. During this course, I also come to know about other sciences like DMIT, NLP, CBT, and how important it to learn for the future practice. In our batch, there are great peoples who also add on the knowledge regarding the different ways of treating the client. That means flexible and multidimensional practice for well-being of mankind. I must say, everyone should register for this course. Thank you, sir, for giving us chance to express our feelings and experience regarding this course. Thank you so much. नमस्कार, मी शंकर ठुबे, MSCBमधील सेवानिवृत्त अभियंता आहे. ओएसिस काउन्सिलर्स पुणेचे संचालक श्री राजेंद्र मोरे सर यांची आणि माझी ओळख साधारण 5 वर्षापूर्वी झाली. माझी मुलगी 12वीत असताना तिला एक्झाम फोबिया होता, तर त्या संदर्भात काउन्सिलिंग करण्यासाठी मी सरांकडे गेलो होतो. सरांनी खूप चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग केलं आणि त्याचा निश्चितपणाने चांगला उपयोग झाला. मुलीचं ग्रॅज्युएशनही बॅचलर ऑफ फिजिओथेरपीमध्ये आता नुकतंच पूर्ण झालं. तेव्हापासून सरांच्या संपर्कात आहे. नुकतंच मला सरांचं ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स संबंधी माहिती मिळाली. मी उत्सुकता म्हणून खरं म्हणजे हा कोर्स जॉईन केला आणि साधारण गेले 1 महिनाभर सरांचा रोज 1.5-2 तास लेक्चर असायचं संध्याकाळी आणि सरांनी त्या कोर्समधील प्रत्येक चॅप्टर त्यांच्या असलेल्या प्रदीर्घ 30 वर्षाच्या अनुभवातील उदाहरणांसह अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. हा कोर्सचं डिझाईन अतिशय उत्तम आहे. समाजातील व्यसनाधीनता किंवा इतर मानसिक आजार का होतात, त्याच्यावर काय उपचार कोणत्या प्रकारे कशा प्रकारे उपचार केले पाहिजेत व समाजासाठी कसा चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग केला पाहिजे, अशा प्रकारचं खूप सखोल ज्ञान या कोर्समध्ये आहे. आणि या ज्ञानाचा मला अतिशय माझ्या स्वतःसाठी, समाजासाठी, मित्र नातेवाईकांसाठी निश्चित प्रकारे मला चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल याची मला नक्कीच खात्री वाटते. हा कोर्स म्हणजे काउन्सिलर्स जे आहेत सध्या त्यांच्यासाठी तर निश्चितच उपयोगाचा आहे, पण समाजातील इतर घटकांसाठीही तो निश्चितपणे उपयोगाचा आहे याची मला खात्री वाटते. सरांनी मला या कोर्ससाठी संधी दिल्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी नेहा चौधरी. मी नुकताच डॉक्टर राजेंद्र मोरे सर यांचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स केला. गेली 6 वर्ष मी समुपदेशक म्हणून काम करत आहे. त्यामुळे ह्या मानसशास्त्रीय संकल्पना माझ्यासाठी नवीन नव्हत्या. परंतु डॉक्टर राजेंद्र मोरे सर गेली 30 वर्ष मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा खूप अनुभव आहे. वेगवेगळ्या केसेस त्यांनी हँडल केलेल्या आहेत, खूप फील्डवर्क केलेलं आहे. त्यामुळे ते खूप अनुभव समृद्ध आहेत. त्यामुळे ह्या सर्व पुस्तकी संकल्पना त्यांनी मनुष्य स्वभावाच्या विविध नमुन्यांच्या आधारे जिवंत करून आमच्यासमोर सादर केल्या. त्यामुळे हा कोर्स खूप एन्जॉयमेंट करणारा ठरला. आम्हाला खूप आनंद मिळाला या कोर्समधून आणि एकूणच खूप काही शिकायला मिळालं. सरांनी ज्या केस स्टडी आमच्यासोबत शेअर केल्या ती प्रत्येक केस स्टडी नवीन काहीतरी शिकवत होती, नवीन अनुभव देऊन जात होती. त्यामुळे माझ्या पुढील वाटचालीसाठी मला याचा निश्चितच खूप फायदा होणार आहे. तसेच सर्वच जणांना, विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजसुधारक, समुपदेशक साऱ्यांना हा उपयुक्त ठरावा असं याचं स्वरूप आहे. सर्वांनी याचा निश्चितच फायदा घ्यावा. हा कोर्स करण्याची संधी मला चंद्रकांत पागे सरांमुळे मिळाली, म्हणून मी चंद्रकांत पागे सरांची सुद्धा खूप आभारी आहे. आणि
चंद्रकांत पागे सरांसोबतच डॉक्टर राजेंद्र मोरे सरांनी त्यांच्या अनुभव समृद्धीचं गाठोडं जे आमच्यासमोर उघडं करून दाखवलं आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. मी लीना पागे. मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि हँडरायटिंग आणि कॅलिग्राफीची ट्रेनर आहे. डॉक्टर राजेंद्र मोरे सरांचं काउन्सिलिंग कोर्स मी एक क्युरिओसिटी म्हणूनच जॉईन केला. सायकोलॉजीबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती. आयुष्यात जगत असताना किंवा अनुभवाने सहजपणे कळत न कळत काही गोष्टी आपण करतच असतो, पण हा विषय खास समजून घ्यायची संधी मला मिळाली ती डॉक्टर मोरे सरांमुळे. मिलिटरीची शिस्त, सच्चा माणूस आणि अत्यंत हसत खेळत रसाळपणे अभ्यासपूर्ण ज्ञान द्यायची हातोटी असणारा सच्चा शिक्षक असं हे व्यक्तिमत्व. शिकवताना ओघाओघांनी आलेले त्यांचे मिलिटरीतले आणि सिव्हिल सर्व्हिसमधले अनेक अनुभव त्यांनी सांगितले. हे सगळे अनुभव सरांनी लिखित स्वरूपात प्रकाशित करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. एक गृहिणी म्हणून, व्यावसायिक म्हणून, हँडरायटिंगची शिक्षिका म्हणून अनेक जण माझ्या आयुष्यात आले. त्यावेळी कळत न कळत समोरच्याला समजून घेणं, समजावून सांगणं या गोष्टी सहजपणे होत गेल्या. पण जेव्हा हा कोर्स सुरू झाला तेव्हा आपल्या आयुष्यातल्या अनेक जणांचे स्वभाव आणि विकृती यांच्यातली सीमारेषा कशी ओळखावी हे लक्षात आलं. आणि कधी कधी तर घरातल्या अतिशय जवळच्याच नात्यातली माणसं एखाद्याचं शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करत असतात. अशा वेळी त्या लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे हे जाणवलं. तेव्हा या शास्त्राबद्दल शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना माहिती मिळाली तर जीवनातले यश अपयश पचवणं, कठीण प्रसंगांना तोंड देणं, समोरच्या व्यक्तीचा विचार करणं, माणसांना जाणून घेणं आणि आपली स्वतःची विचार मनस्थिती बॅलन्स ठेवणं या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला जमू शकतील असं मला वाटतं. एक शिक्षिका म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना जाणून घेऊन शिकवते, पण ह्या कोर्सनंतर मी अधिक सजग झाली आहे असं मला जाणवते. या कोर्समध्ये निरनिराळ्या क्षेत्रातले रथी महारथी होते. प्रत्येक व्यक्ती काहीतरी कार्य करण्यासाठीच जन्माला आलेला आहे आणि ह्या प्रकारचे मार्गदर्शन जर प्रत्येकाला मिळालं तर प्रत्येक जणच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये परिपूर्णतेने कार्य करू शकेल असं मला जाणवलं. सध्याच्या परिस्थितीत गरजू व्यक्तींना काउन्सिलर्स पर्यंत पोहोचवणं ही पहिली गरज आहे. अनेक काउन्सिलर्स तयार होणं ही दुसरी गरज आहे. पण तरी सुद्धा मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या आपला समाज सुदृढ व्हावा आणि काउन्सिलर्सची गरजच असू नये हे उद्दिष्ट असावं असं मला वाटतंय. पण यासाठी प्रत्येकाने हे शास्त्र समजून घ्यावं, सरांचा हा कोर्स करावा असं मात्र मनापासून वाटतं. सरांच्या ह्या कोर्समध्ये मानसशास्त्राबरोबर सामाजिक भान, वैयक्तिक स्वच्छता, एटिकेट्स ह्या अशा अनेक गोष्टी सर आपल्याला सांगत असतात. त्यामुळे समाजातल्या कुठल्याही व्यक्तींनी, कुठल्याही वयाच्या व्यक्तींनी, कुठल्याही व्यवसायातल्या व्यक्तींनी हा कोर्स करणं गरजेचं आहे असं मला खूप जाणवलं. डॉक्टर राजेंद्र मोरे सरांचे खूप खूप आभार. माझ्या कार्यात त्यांच्या मार्गदर्शनामुळे खूप चांगला फरक पडत आहे आणि माझं कार्य अधिकाधिक परिपूर्ण होत जाईल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. नमस्कार, मी सई पवार. काउन्सिलिंग हा शब्द उच्चारला तरी त्याच्यातला दबदबा आपल्याला जाणवतो आणि त्याच्या मागची जबाबदारीची जाणीव पण आपल्या लक्षात येते. खरं तर काउन्सिलिंग ह्या शब्दाशी आपला प्रत्येकाचा संबंध येतच असतो, पण आपल्याला तो जाणवत नाही कारण आपण तेवढ्या घाईत कधी पडलेलो नसतो आणि दुसरं म्हणजे तशा कोणाशी आपला संबंधही आलेला नसतो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते जाणवतच नाही की आपण काउन्सिलिंगच्या जवळपास कुठेतरी जाऊन आलो असं. पण ज्यावेळी मी ह्या कोर्सला ॲडमिशन घेतली त्यावेळी मला ह्या विषयाची खरी सखोलता लक्षात आली आणि ज्यावेळी मोरे सरांनी मला सांगितलं की या अभ्यासक्रमात काय आहे त्यावेळेला मात्र ह्या विश्वाच्या निर्मितीच्या, प्रत्येक निर्मितीच्या कारणमीमांसेच्या सीमेवर जाऊन पोचली. खरंच सांगते, म्हणजे तुम्हाला हे खूप जास्त वाटेल पण हे असं वाटणं साहजिक आहे
कारण इतका सखोल विषय आहे हा, आणि हा मग अभ्यासायचा कसा आणि त्याचं उत्कृष्ट अध्ययन कसं करायचं ह्याचा विचार माझ्या मनात सतत घोंगावत राहायला लागला. बरं, याआधी मी कोर्सेस केलेले नव्हते का? तर मी नॅचरोपॅथीचा कोर्स केला होता. नॅचरोपॅथी आणि योगाचा मी महाराष्ट्र शासनाचा सर्टिफिकेट कोर्स केला आहे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पदविकाही मी घेतलेली आणि ती पण प्रथम क्रमांकाने. आणि तरीही मला आता का असं होत असावं? कारण तो विषयच इतका सखोल आहे आणि त्याच्यातली एवढी जबाबदारी आहे की तो आपल्याला नीटपणे अभ्यास करणं, त्याचं अध्ययन करणं आवश्यक आहे. पण नंतर मन लगेच शांत झालं, कारण तो विषय घेणार होते राजेंद्र मोरे सर. आणि याआधी मी राजेंद्र मोरे सरांकडे हिप्नोथेरपीचा कोर्स केला होता. आता माइंड, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड अशा मनाच्या आतल्या स्तरावर उतरून जाणारी ही हिप्नोथेरपीसुद्धा सरांनी इतकी सोपी करून सांगितली होती ना, की मी एकदम शांत झाले की अरे, आता आपल्याला हे छान काउन्सिलिंग आपण अगदी सुंदर पद्धतीने करू शकतो. काउन्सिलिंग आपल्याला सर शिकवणार आणि तेही अगदी सोपं करून. बरं, पाठ्यपुस्तकात जे काही आपल्याला सांगितलं आहे काउन्सिलिंगच्या बाबतीत जर आपण धरलं किंवा इतर कोणताही विषय म्हणा, आपण त्याच्याशी निगडीत इतर पुस्तकं आपण वाचून त्याचा अभ्यास करू शकतो. त्याचे आपण पैलू वेगवेगळे अभ्यासू शकतो. आणि गुगल असल्यावर तर काय, सगळंच हाताशी, आपण त्याच्यातूनही अभ्यास करू शकतोच की. पण मग ज्या वेळेला काउन्सिलिंगशी आपला संबंध येतो त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीच्या मनातले विचार, त्या व्यक्तींचे किंवा निरनिराळ्या केसेस सोडवताना निर्माण होणारे, अचानक उद्भवणारे इतके जटिल प्रश्न असतात ना, ते प्रश्न जेव्हा आपल्याला सोडवायचे असतात किंवा ते समजून घ्यायचे असतात, तर ते केवळ जी त्याच्यात मुरलेली अनुभवी व्यक्ती आहे ना, तीच तुम्हाला सांगू शकते. आणि सरांचं असं आहे की एक एक प्रश्न, एक एक वाक्यामागे 2-2 उदाहरणं आणि एक एक केसमागे असंख्य उदाहरणं सर देत असतात. बरं, फक्त त्यांचीच उदाहरणं का? तर नाही, आपण काही अनुभवलं असेल किंवा इतरांनी काही अनुभवले असतील, त्यांच्या काही केसेस असतील, तर त्याच्याही ज्ञानाचं ते स्वागतच करतात आणि ते विद्यार्थ्यांनाही मिळवून देतात आणि स्वतःही ते शिकून स्वतःही ज्ञान संपन्न होतात, हे विशेष. बरं, त्यांचा अजून एक भावलेली गोष्ट मला अशी की अभ्यासक्रमात आहे तेच मी शिकवेल असं त्यांचं अजिबात नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या विषयाशी निगडीत आपल्या विद्यार्थ्यांना काय काय आपण देऊ शकतो याच्याकडेच त्यांचा कल अधिक असतो. तुम्ही सांगा, मी अजून काय शिकवू शकतो, ते आपल्यालाच विचारतात. आणि विशेष म्हणजे ते नवीन नवीन शिकवतही राहतात. आता मी हिप्नोथेरपीचा कोर्स केलेला असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की हिप्नोथेरपीमधल्या कैक गोष्टी म्हणा, NLP म्हणा, IXCQ म्हणा, अशा छोट्या छोट्या असंख्य गोष्टी ते आपल्याला शिकवत राहतात आणि आपलं ज्ञान, आपलं अध्ययन एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. आणि त्यांची ही भूमिका मात्र शेवटपर्यंत तशीच राहिलेली आहे. आणि यामुळेच असेल कदाचित की मला सरांचं शिकवणं म्हणा, सरांचं हे सांगणं, अध्ययन करून घेणं हे अतिशय भावतं. मी तर म्हणेन ह्या कोर्सनंतर व्यक्तीत समग्र बदल झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही, तो अंतर्बाह्य बदलेलच. आणि त्यामुळे मी सरांची शतशः ऋणी आहे, शतशः आभारी आहे. धन्यवाद सर. नमस्कार, माझं नाव अमिता सूर्यकांत पवार. मी गोरेगाव मुंबई येथे राहत असून गेल्या 18 वर्षापासून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत आहे. याचबरोबर मी एक योगा टीचर आहे. सर्वप्रथम मी मोरे सरांचे आभार मानू इच्छिते की त्यांनी हा एवढा चांगला कोर्स ऑनलाईन चालू केला. त्याचमुळे आम्हा सगळ्यांना याचा फायदा घेता आला. सरांची शिकवण्याची पद्धत खूप साधी, सोपी आणि सरळ आहे. सर शिकवताना अनेक उदाहरण देऊन, अनेक दाखले देऊन ती गोष्ट आपल्याला समजावून सांगतात. त्याच्यामुळेच त्या गोष्टी आपल्याला पटकन लक्षात येतात की समाजात ह्या अशा गोष्टी का घडल्या जातात. आपल्याला म्हणजे कळतच नाही की आपण एवढं चांगलं वागत असताना सुद्धा समोरची व्यक्ती का वाईट वागते. पण सर जेव्हा शिकवतात की प्रत्येक व्यक्ती अशी का वागते, त्याच्या मागचं सायकोलॉजिकल कारण जेव्हा आपल्याला कळतं, त्यावेळेला खरंच हा कोर्स आपण अगोदर का जॉईन केला नाही याची खंत वाटते. नमस्कार, मी सूर्यकांत पवार, मुंबई गोरेगाव येथे राहत असून मला OSS काउन्सिलर मोरे सरांच्या कोर्सविषयी जेव्हा कळालं तेव्हा
सुरुवातीला वाटत होतं जॉईन करू की नको, पण नंतर ठरवलं जॉईन करूया, काहीतरी नवीन शिकायला भेटेल त्यातून. आणि कोर्स केल्यानंतर माझा आत्मविश्वास खूप वाढला. आणि समाजामध्ये या घरामध्ये काय प्रॉब्लेम्स होतात छोटे मोठे, तर माणूस छोट्या छोट्या गोष्टीने हतबल होतो. आणि आजकालचं धकाधकीचं जीवन असं आहे की छोट्या छोट्या गोष्टीसाठी माणूस म्हणजे मोठमोठ्या समस्या निर्माण होतात. मग त्याला सोडवताना खूप स्ट्रेस येतो आणि खूप चिंता वाटते त्या विषयांविषयी. पण ह्या कोर्समधून आम्हाला असं शिकायला भेटलं की समाजात कसं वागलं पाहिजे, घरात कसं वागलं पाहिजे आणि छोट्या छोट्या समस्या कशा सोडवता येतील, मोठ्या समस्याला कसं आपण सामोरे जाऊ आणि त्यातून कसा मार्ग काढू, ह्या कोर्समधून आम्हाला शिकायला भेटलं. त्यामुळे मी खूप धन्यवाद मानतो OSS काउन्सिलरचा, मोरे साहेबांचा, की हा प्रत्येक माणसाने हा कोर्स शिकावा काउन्सिलिंगचा. कारण काय आजकाल माणसाच्या जीवनामध्ये खूप धावपळ, दगदग आणि वाढलेली आहे. त्यामुळे ह्या कोर्समुळे माणसाला कसं वागायचं, कसं बोलायचं आणि माणूस किती उच्च शिक्षित असला तरीही त्याला ते अवगत नसतं की कसं राहायचं, कसं बोलायचं. हे सर्व तुम्हाला ह्या कोर्सद्वारे शिकायला भेटेल आणि आपले प्रश्न आपोआप सुटतील आणि आपण समाजसेवा पण करू शकतो. ह्या शिकल्यानंतर की ह्याद्वारे आपण समाजसेवा पण करू शकतो. त्यामुळे खूप बरं वाटलं हा कोर्स करून आणि मी खूप धन्यवाद मोरे साहेबांना देतो. OSS काउन्सिलरने खूप सामाजिक म्हणजे एक हे केलेलं आहे, समाजात कसं जागरूकता निर्माण होईल ते आणि समाजसेवा ह्या कोर्सद्वारे एक प्रकारे केली होत आहे. त्यामुळे मी धन्यवाद बोलतो आणि खूप बरं वाटलं हा कोर्स करून आणि सर्वांनी करावा असा प्रत्येकाने असा हा कोर्स आहे. धन्यवाद. नमस्कार, आम्ही मंगेश भिसे, नुकताच स्टेट बँकेतून रिटायर झाले. साधारण 1 महिन्यापूर्वी मला डॉक्टर राजेंद्र मोरे यांचा मेसेज आला. मेसेजमध्ये त्यांनी सांगितलं होतं की काउन्सिलिंगचा एक कोर्स 1 महिन्यासाठी ते चालू करतायत. मला अत्यंत महत्त्वाचं वाटलं. त्यांनी दिलेल्या ज्या मेसेजमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला अपील केलेली अशी गोष्ट होती की तुमचं जीवन आनंदी करा, त्याचबरोबर तुमच्या समाजातल्या किंवा दुसऱ्यांचं सुद्धा जीवन आनंदी करण्यासाठी आणि सुखी करण्यासाठी त्यांना मदत करा. हे सोशल कॉज आणि दुसऱ्यासाठी मदत करण्याची जी हे होती ती मला अतिशय भावली. आणि मग मी हा कोर्स जॉईन केला. हा कोर्स जॉईन केल्यानंतर मात्र मला जाणवलं पूर्ण याच्यामध्ये कोर्सच्या दरम्यान की मी बँकेमध्ये काम करत असताना, समाजामध्ये वावरत असताना बऱ्याचशा लोकांच्याकडे असणारे जे प्रश्न होते ते बरेचसे मानसिक आणि काउन्सिलिंग करून बरे होण्यासारखेच असे वाटत होते. आत्ताची बदललेली जीवनशैली जी आहे ना ती बहुतेक यासाठी कारणीभूत आहे. स्पर्धा आहे, वेगवान आहे, कॉम्पिटिशन आहे, जेलसी आहे. या सगळ्याच्या गोष्टीमुळं कुठं ना कुठं आपल्या मनावरती परिणाम होतोय. आपलं जीवन रोजच्या असणारं जीवन आपलं त्याच्यामुळे तणावपूर्ण होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना आपण तोंड द्यायला लागतंय. आणि याला उत्तर कुठं खरं सापडत नाही, काय करावं हे समजत नाही. आणि सायकोलॉजी ट्रीटमेंट किंवा काउन्सिलिंग यासाठी जायला अजून आपल्या समाजातल्या लोकांची मनस्थिती तशी तयार होत नाही असं जाणवलं असेल. पण हे आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. सरांनी या संपूर्ण कोर्समध्ये शिकवताना जी विविध उदाहरणं जी दाखवली ती केवळ असं असू शकतं का किंवा असं असू शकेल का आणि याला उत्तर काय खरं त्यांना ते उत्तर सापडत नव्हतं. आणि याच्यामध्ये कुठल्याही कास्टचं, कुठल्याही पोस्टचं, किती मोठे आहे, किती छोटे आहे, किंवा लहान आहे, ह्या प्रकारच्या आजारानं जवळजवळ सगळे मानवजात व्यापलेली आहे. आणि याला उत्तर फक्त आपल्याला याच्यामधूनच मिळू शकणार आहे की काउन्सिलिंगमधूनच मिळू शकणार आहे हे यामध्ये जाणवलं. मी स्वतः कायमच अंडर प्रेशर खाली राहिलो होतो, स्ट्रेस असायचाच कायम आणि त्याचा जवळून अनुभव मी घेतला होता. त्यामुळे काउन्सिलिंगमुळे त्याच्यामध्ये फरक पडतो आणि आपल्याला त्याबद्दल आपलं आयुष्य बदलण्यामध्ये किंवा आनंदी करण्यामध्ये त्याचा उपयोग होतो याची जाणीव मला या क्लासमध्ये झाली. सरांचं या पूर्ण असणाऱ्या क्लासमध्ये जी शिकवण्याची पद्धत होती ती मात्र अतिशय जवळचा होता. आपल्यापैकी आय एम ओके, यू आर ओके अशा स्टाईलचा होता. ते ज्या पद्धतीने बोलत होते ती भाषा आपली जवळची, आपुलकीची, आस्थेची व आपल्यापैकीच असण्याची अशी वाटत होती. त्यामध्ये फरक असा कधी जाणवला नाही. या कार्यक्रमाचा इम्पॅक्ट मात्र मनावरती झालेला आहे. आपण हा कधी संपू नये असं पण वाटत होतं, पण हे संपणं अनिवार्य आहे. काही दिवसांमध्ये हा संपेल. पण या 1 महिन्याच्या ह्याच्यामध्ये एक प्रकारचे इन्स्पायरेशन, एक प्रकारचे
जीवनाला दिशा, एक प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मिळणारी गोष्ट ही एक किल्ली हातामध्ये मिळाली असं वाटतं. आणि या गोष्टींचा उपयोग करून मी माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं की माझे प्रश्न मी चांगल्या प्रकारे अनालाइज करू शकेन, सोडवू शकेन. त्याचबरोबर माझ्याकडे जे माणसं माझ्याकडे येतील, भेटतील, त्यांच्या प्रश्नांचं अनालिसिस करून किंवा त्यांच्याबद्दल विचार करून पॉझिटिव्हली त्यांना काहीतरी गोष्टी त्यातल्या सांगून मी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक पाडू शकलो तरी पण मला या कोर्सचा चांगल्यापैकी उपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी जयश्री साळुंखे. नमस्कार, मी रमेश साळुंखे. आम्ही हा कोर्स केला, यातून आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. ॲक्च्युली मानसशास्त्र म्हणजे काय हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तो एक फक्त सब्जेक्ट आहे इथपर्यंतच आम्हाला माहिती होतं. पण नक्की मानसशास्त्र काय हे आम्हाला हा कोर्स जॉईन केल्यानंतरच डीपमध्ये कळालं. त्यातून एक आम्हाला सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली. सरांकडून आम्ही पण इन्स्पायर झालो. त्यांनी जे काही स्वतःचे अनुभव आम्हाला शेअर केले त्यातून आम्हाला पण एक मोटिवेशन मिळालं आणि एक स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आणि यातूनच आम्ही काहीतरी समाजासाठी काहीतरी करू शकतो हे आम्हाला क्लिअर झालं. आणि आता सरांच्या साहाय्याने आम्हीसुद्धा ह्यातून एक छोटंसं सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही आता पुढे चालणार आहोत. आणि हेच म्हणजे ह्या कोर्समुळे आमच्यासाठी खूप फायद्याचं ठरलेलं आहे. नमस्कार, मी बेसिकली एक सिव्हिल इंजिनियर आहे. मानसशास्त्राचा तसा काही संबंध नव्हता आला. हा कोर्स केल्यामुळे बेसिकली काउन्सिलिंग म्हणजे काय बद्दल हा कोर्स होता. पण काउन्सिलिंग बरोबरच काउन्सिलिंग करणारा जो आहे तो कसा असायला हवा वगैरे या ज्या त्याच्या क्वालिटीज किंवा त्याचे जे काही प्रिन्सिपल्स वगैरे आहे त्याच्यातून मी एवढं सांगू शकेन की पहिलं आपल्याला स्वतःला याचा फायदा होतो, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी फायदा होतो, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, स्वतःच्या घरामध्ये आपण याचा चांगला उपयोग करू शकतो. आणि त्यानंतर समाजाला पण काहीतरी समाजासाठी करण्याची पण आपल्याकडे एक संधी उपलब्ध होते. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आला. सरांनी जे काही त्यांचे रिअल एक्सपिरियन्सेस शेअर केले त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारे त्या गोष्टी समजल्या आणि खूप चांगला अनुभव होता. त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं आणि याच्यापुढे आम्ही नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी करू अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आम्हाला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ग्रेट मॉर्निंग. माझं नाव श्रीप्रभा ठुबे. मी फिजिओथेरपिस्ट आहे. या कोर्समधून मला काउन्सिलिंग कसं करावं, काउन्सिलिंगच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी डिटेलमध्ये शिकायला मिळाल्या. मी फिजिओथेरपिस्ट म्हणून किमान अर्धा पाऊण तास तरी पेशंटसोबत असतेच. अशा वेळेस पेशंटला समजावून कसं घ्यावं, पेशंटला ट्रीटमेंटसाठी मोटिवेटेड कसं ठेवावं, पेशंटशी डील कसं करावं या संदर्भातल्या अनेक गोष्टींचं मार्गदर्शन मला या कोर्समधून मिळालं, जेणेकरून मी माझ्या पेशंटला सर्वतोपरी मदत करू शकेल या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि रोजच्या जीवनात जगताना मी वेगवेगळ्या लोकांशी कसं बोलावं, कसं डील करावं या गोष्टींबद्दलही मला या कोर्समधून मार्गदर्शन मिळालं. सरांचा काउन्सिलिंग क्षेत्रातला अनुभव खूपच मोठा आहे. सिव्हिल आणि आर्मी या दोन्ही क्षेत्रातला अनुभव सरांना असल्यामुळे वेगवेगळ्या केसेस, वेगवेगळ्या सिच्युएशन्स यामधून सर आम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये समजावून सांगत होते. त्यामुळे खूप गोष्टींची मला माहिती मिळाली आणि हा कोर्स नक्कीच खूप इफेक्टिव्ह आहे. मला या कोर्सचा माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही लाईफमध्ये खूप फायदा होणार आहे. माझी भीती दूर कशी करावी, कॉन्फिडन्स कसा वाढावा या गोष्टी मला या गोष्टी या कोर्समधून शिकायला मिळाल्या आणि हा कोर्स नक्कीच खूप खूप सुंदर आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. Good morning everyone. I am Deepak Bumbre. By professions I am
consultant in software company. I joined this course to improve my personal and professional life. I learned many positive things from this course will definitely help me and others in coming futures. Uh, the way Dr. Rajendra sir has explained the course was awesome. Definitely, it will help me a lot to balance my personal, professional, and social life. One more things I would like to highlight here. This course was an online course, so by considering my busy schedules and the academic situations, it is very feasible for me to attend the sessions, and I can grab the opportunity to learn from the great personality. So I would like to thank Dr. Rajendra More sir for arranging the online sessions for their valuable time, and it's a quality experience and knowledge, sharing a quality experience and knowledge with us. Thank you very much, sir. ग्रेट इव्हनिंग ऑल. मी नीलम अमोल कदम. मी चाइल्ड काउन्सिलर, स्टडी स्किल एक्सपर्ट आणि लाईफ कोच आहे. ऑलरेडी मी शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे काउन्सिलिंग कसं करायचं हे मला छान माहीत होतं. पण डॉक्टर राजेंद्र मोरे सरांकडे मी काउन्सिलिंगच्या नवीन प्रणाली शिकायला आले. त्यांनी हा लॉकडाऊनमध्ये कोर्स डिझाईन केला. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी खूप उत्सुक होते, कारण सरांकडे इतकं अगाध नॉलेज आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की काउन्सिलर हे सगळेच असतात, पण हाऊ टू काउन्सिल ही एक वेगळी कला आहे, जी आम्हाला या कोर्समध्ये मिळाली. सरांनी आम्हाला या कोर्समध्ये बऱ्याच गोष्टी शिकवल्या, म्हणजे की अगदी तुमचा डायबिटीज, हार्ट अटॅक, तुमचे माइलस्टोन, बऱ्याच PCODs, परत तुमचे जे काही प्रत्येक आजार आहेत, म्हणजे आजाराचे कितीतरी प्रकार आहेत, त्यांना तुम्ही अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने कसं हँडल करू शकता. दुसरी गोष्ट, काउन्सिलिंग हे लोकांना असं वाटतं की एखादा व्यक्ती जर तो वेडा असेल किंवा मेंटल रिटार्डेड असेल तरच तो सायक्रॅटिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे जाऊ शकतो. पण असं नसतं. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या फायनान्शियल सेटअप, त्याचं रिलेशनशिप डिस्टर्बन्स, त्याच्या स्वतःच्या करिअर मुळं किंवा काही स्ट्रेस आलेलो असतो. बऱ्याच गोष्टी असतात ज्यामध्ये आपल्याला हाऊ टू काउन्सिल इन इझी वे, त्यांचे एक मित्र म्हणून, त्यांचा एक म्हणजे जवळचा नातलग म्हणून आपण जेव्हा त्यांना काउन्सिल करतो आणि कसं करायचं ह्याच्या खूप टेक्निक्स आहेत. नाही तर काउन्सिलरकडे येताना लोक खूप विचार करतात की कसं जावं, काय जावं. पण सरांनी आम्हाला इतक्या बेसिक गोष्टी शिकवल्या की ज्या आम्हाला नक्कीच फायदा पडेल. आणि हा कोर्स इतका मला उपयोगी पडला आहे की माझ्या लाईफमध्ये मी नक्कीच याचा यूज करेन. अजून सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही तर खूप अगाध नॉलेज घेतलं आहे आणि नक्कीच ते प्रॅक्टिकलमध्ये उतरवणार आहोत. तर याचबरोबर आपली एक नवीन बॅच सुरू होती आहे, म्हणजे एक शक्तिशाली काउन्सिलर समुपदेश कसं सल्लागार व्हायचं, हा ऑनलाईन कोर्स आहे. 1 ऑक्टोबरपासून आपण नवीन बॅच चालू करतो आहे. तर मी म्हणेन सगळ्यांनी जॉईन करावं. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना गणेशपुरी. मी आणि माझे पती गणेशपुरी, आम्ही दोघांनी मिळून मोरे सरांचा ऑनलाईन काउन्सिलिंगचा क्लास जॉईन केला होता साधारणतः महिन्याभरापूर्वी. आणि ह्या क्लासचा अनुभव अतिशय छान होता. आम्हाला ह्या क्लासबद्दल जास्त काही माहिती नव्हतं, परंतु आमचे जे भाची आहेत त्यांनी ह्या क्लासबद्दल आम्हाला माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही हा क्लास जॉईन केला. तर अतिशय छान क्लास, अतिशय ज्ञानदायक क्लास आहे हा, असं म्हटलं तर. मोरे सरांनी खूप छान शिकवलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी मेंटल इलनेस असेल किंवा पर्सनल हायजीन असेल किंवा आणखी काही सामाजिक समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील आणि जे काही वादविवाद किंवा मानसिक ताणतणाव ह्याच्याबद्दल छान समजून सांगितलं, छान शिकवलं, त्यांचे अनुभव सगळ्यांसोबत शेअर केले. तर खूप छान एक्सपिरियन्स होता ह्या क्लासमध्ये. आणि आता तो क्लास संपत आलाय, परंतु प्रत्येकाने हा क्लास जॉईन करावा असा हा क्लास आहे. अतिशय परिपूर्ण आणि अतिशय आपल्याला सध्याच्या धावपळीच्या जगात तरी ह्या क्लासची खरंच खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि खूप फ्रेश वाटतं हा क्लास ऐकल्यानंतर सरांचा. आणि सरांचं त्यावरूनही सरांचं सांगण्याची पद्धत आणि बोलणं आणि समजून सांगणं ते अतिशय छान आहे.
हा क्लास खरंच खूप मस्त आहे आणि प्रत्येकाने करावा असं मला वाटतं. या क्लासमध्ये आमच्यासोबत इतरही अनेक मान्यवर व्यक्तींनी हा क्लास जॉईन केला होता. त्याच्यामध्ये डॉक्टर्स होते, त्याचप्रमाणे पागे सर होते, भिसे सर होते, निकम मॅडम होत्या. ह्यांचं पण खूप छान अनुभव त्यांनी आमच्यासोबत शेअर केले आणि अतिशय छान प्रकारे आमची एक टीमच तयार झाली होती. आणि संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान हा कोर्स असायचा आणि खूप छान प्रत्येक विषयाबद्दल, काउन्सिलिंगच्या प्रत्येक विषयाबद्दल सरांनी छान माहिती दिली. आणि आजकालच्या धावपळीच्या जगात आणि युगात खरंच हा क्लास करणं सगळ्यांसाठी खरंच खूप आवश्यक आहे. आपले मानसिक ताणतणाव असतील, काही स्ट्रेस असेल, तर ह्या बाबतीत आपण कसं मॅनेज करू शकतो आणि कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो ह्याबाबत सरांनी खूप छान माहिती दिली आणि त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी निकम, आयुर्वेदिक व जनरल प्रॅक्टिशनर. डॉक्टर कुठल्याही पॅथीचा असेल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा ॲलोपॅथिक, पेशंटवर उपचार करत असताना त्याला पेशंटच्या आजारासोबत पेशंटच्या मानसिक स्वास्थ्याचा सुद्धा विचार करावा लागतो. कारण कुठलाही आजार तयार होतो तो कुठल्या तरी घटनेतून तयार झालेला असतो हे माहीत होते. त्यामुळे सायकॉलॉजी शिकावी ही एक इच्छा होती आणि तो योग आला डॉक्टर मोरे सरांच्या काउन्सिलिंग या कोर्समुळे. तसं बघायला गेलं तर सायकॉलॉजी हा अतिशय किचकट विषय आहे, पण सरांनी तो सहज व सोप्या भाषेत समजेल असा तयार केलेला आहे. सरांचं सायकॉलॉजीमधील ज्ञान व अनुभव अतिशय प्रचंड आहे. सरांनी अशा अनेक छोट्या व उपयुक्त गोष्टी आम्हाला शिकवल्या की ज्या आपण रोजच्या जीवनात व प्रॅक्टिसमध्ये वापरू शकतो व पेशंटला अधिक चांगली ट्रीटमेंट ही देऊ शकतो. सायकॉलॉजी शिकणं आज ही काळाची गरज आहे. सरांच्यामुळे मला सायकॉलॉजी शिकायची संधी मिळाली, त्याबद्दल मी सरांची आभारी आहे. मेडिको किंवा नॉन मेडिको लोकांनी हा कोर्स नक्की करावा असं मी सांगेन. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर संध्या. मी होमिओपॅथ आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्टिफाईड योगा ट्रेनर आहे. आत्ता सध्या मी मोरे सरांकडे गेल्या 1 महिन्याभर सायकोलॉजिकल काउन्सिलिंगचा कोर्स पूर्ण केला. होमिओपॅथीमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा कुठलेही आजार तयार होतात शरीरामध्ये, मुळात ते तुमच्या मनामध्ये आधी तयार होतात. म्हणजे तुमचं मन आधी आजारी पडतं आणि त्याचं प्रतिबिंब तुमच्या शरीरावर उमटत असतं आणि म्हणून तुमचं शरीर आजारी पडतं. तर होमिओपॅथीच्या बेसप्रमाणे मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तर तुमचं शारीरिक स्वास्थ्यही चांगलं राहतं. योगामध्ये सुद्धा योगा हा तुमचा बॉडी, माइंड आणि सोल या तिन्ही गोष्टींवरती काम करत असतो. योगामध्ये पण तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य कसं टिकवायचं याच्याबद्दल माहिती दिली जाते. आसनं जी आहेत ते तुमच्या शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मदत करतात. प्राणायाम, ध्यान, धारणा, मेडिटेशन हे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी किंवा चांगलं राहण्यासाठी मदत करतात. पण मुळात हे दोन्ही गोष्टी आपल्याला करण्यासाठी मानसिक जे काही शास्त्र आहे, मनाचं जे काही शास्त्र आहे, जे सायकॉलॉजी आहे ते शिकणं, त्यातले जे काही आजार आहेत, त्याच्यातलं काही डिसऑर्डर्स आहेत त्याबद्दल माहिती घेणं हे फार अनिवार्य वाटत होतं मला आणि म्हणून मी हा कोर्स केला. या कोर्समध्ये गेल्या 1 महिन्यामध्ये सरांनी आम्हाला सिलेबस म्हणजे लिटरली सायकॉलॉजी हा विषय जसं शाळा कॉलेजामध्ये शिकवला जातो, जे विद्यार्थी ह्याचं प्रॉपर प्रशिक्षण घेतात, एक विषय म्हणून शिकला जातो, त्या पद्धतीनं ऑलमोस्ट सगळे जे न्यूरोटिक आणि सायकोटिक आजार आहेत ते आम्हाला त्या पद्धतीने समजावून सांगितले आणि त्यानंतर पुढे जाऊन ह्या सगळ्या आजारांचं डायग्नॉसिस झाल्यानंतर समोर असणाऱ्या व्यक्तीला त्यातून बाहेर कसं काढायचं, त्यांना कशा पद्धतीने मदत करायची, त्यांना कशा पद्धतीने काउन्सिलिंग करायचं, ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितल्या. त्यामुळे इथून पुढे ज्या वेळेला आता ज्या होमिओपॅथी प्रॅक्टिस करताना ज्या काही पेशंट्स किंवा ज्या काही केसेस माझ्याकडे येतील किंवा योगा शिकवत असताना जिथे मानसिक स्वास्थ्याचा जो काही भाग आहे जो टिकवण्यासाठी किंवा जी हेल्थ मानसिक आपण मेंटेन करण्यासाठी म्हणून जी लोक योगा प्रॅक्टिस करतात त्या लोकांना जेव्हा मला ह्या गोष्टी सांगायच्या असतील, ज्या शिकवायच्या असतील, त्यावेळेला मला ह्या ज्ञानाचा खूप फायदा होणार आहे. सायकॉलॉजी हा जरी एक सायंटिफिक म्हणजे एक शास्त्र आहे, तर काउन्सिलिंग हा भाग एक कला आहे असं मला वाटतं. काउन्सिलिंग करताना समोरच्या माणसाला जेव्हा आपण हिस्ट्री घेतो, जेव्हा आपण त्याच्याशी बोलतो, तेव्हा त्याला जाणून घेणं आणि त्या पद्धतीनं त्याचं काउन्सिलिंग डिझाईन करणं
आणि त्याला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढणं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सांगितल्या. त्यांनी खूप वेगवेगळी उदाहरणं दिली. त्यांच्या आर्मीचा जो काही टेन्युअर आहे त्यामध्ये ज्यावेळेला त्यांनी त्या पेशंट्स ट्रीट केले, ज्यावेळेला आर्मी सोल्जर्सना त्यांनी मदत केली, त्यावेळेचे खूप सुंदर किस्से. त्यानंतर सर गेली 11 वर्ष पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात, त्यावेळेला आलेले अनुभव हे शेअर करत करत सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स कशा पद्धतीने ओळखायचे, लोकांशी संवाद कसा साधायचा, त्यांना ह्यातून बाहेर काढण्यासाठी कशा पद्धतीनं मदत करायची, हे अतिशय सुंदर पद्धतीनं सांगितलं. तर मी असं रिक्वेस्ट करेन किंवा रेकमेंड करेन लोकांना की हा जो काही आता लॉकडाऊनचा काळ चालू आहे किंवा बाहेर आपण काही प्रॉब्लेममुळे बाहेर पडू शकत नाही आहोत आणि आपल्याला जो काही वेळ मिळतो आहे त्याच्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी, स्वतःला अपग्रेड करण्यासाठी अशा पद्धतीचे जे काही कोर्सेस सर कंडक्ट करतात वेगवेगळ्या पद्धतीचे, ते सगळ्यांनी करावे, त्याचा फायदा घ्यावा आणि आपण आपलं नॉलेज आणि आपल्या स्वतःला अपग्रेड करण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग करून घ्यावा. मी गेले 1 वर्षापेक्षा थोडा जास्त वेळ मला वाटते सरांच्या सान्निध्यात आले. तेव्हापासून मी सरांकडे हिप्नोथेरपी विथ NLP, त्यानंतर DMIT आणि त्यानंतर आता सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे 3 कोर्स पूर्ण केले. सरांची शिकवण्याची पद्धत इतकी सुंदर आहे, म्हणजे सर जेव्हा बोलतात, जेव्हा एखादी गोष्ट समजावून सांगतात तेव्हा आपण तासनतास ते ऐकत राहावं, ती गोष्ट आत्मसात करावी असं वाटत राहतं आणि प्रचंड मोटिवेशन मिळतं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. सो मला सरांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. त्याचबरोबर ह्या बॅचमध्ये जे काही मेंबर्स, जे काही बाकी लोक सामील होते माझ्यासोबत हा कोर्स करताना, त्या सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यातल्या स्पेशली पागे सर आणि पागे मॅडम, कल्पना मॅडम आणि नेहा मॅडम, ज्यांनी त्यांचे बरेचसे अनुभव, त्यांचे बरेचसे ज्ञान, नॉलेज आमच्याबरोबर शेअर केलं. त्याचबरोबर बाकी सगळ्या लोकांचे आभार यासाठी की त्यांनी वेगवेगळे प्रश्न जेव्हा वेगवेगळे लेक्चर्स चालू होते त्यावेळेला विचारले. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने खूप नवीन नवीन माहिती सगळ्यांना कळाली आणि त्यामुळे सगळ्यांच्याच ज्ञानामध्ये खूप भर पडली. सो मला सगळ्यांना खूप धन्यवाद द्यायचे आहेत. गेले 1 महिना हा जो काही कोर्स चालू होता तो खरंच खूप मनापासून मी एन्जॉय केला आणि खूप नॉलेज मिळालं ह्याच्यातून आणि हे सगळं नॉलेज घेऊन आता पुढची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने, खूप आत्मविश्वासाने आणि स्वतःला अपग्रेड करत करत लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने मी नक्कीच करेन. थँक्यू सो मच. नमस्कार, मी डॉक्टर सारिका कडलक. मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. आत्ताच काही दिवसांपासून आम्ही डॉक्टर राजेंद्र मोरे यांच्याकडून सायकोलॉजी आणि काउन्सिलिंग शिकतो आहे. यामध्ये सायकोलॉजी म्हणजे मानसिकता हा विषय आमच्यासाठी म्हणजे सायकोलॉजी म्हणजे आम्हाला माहिती आहे, कारण की होमिओपॅथिक सायन्समध्ये सायकोलॉजी म्हणजे मानसिकता खूप महत्त्वाची आहे. कारण की ज्यावेळी एखाद्या पेशंटला शारीरिक आजार होतात किंवा शारीरिक कोणतीही डिसीजेस दिसतात, त्याचं मूळ कुठे ना कुठे मानसिकता असतं किंवा मानसिक आजार हेच असतं. त्यामुळे सायकोलॉजी समजून घेणं पेशंटची जास्त गरजेचं असतं हे माहिती आहे. पण सरांकडून आम्हाला सायकोलॉजिकल पेशंट कसे प्रेझेंट होतात किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम असतात हे व्यवस्थित समजून घेता आलं आणि त्यामुळे आम्हाला पेशंटची सायकोलॉजी व्यवस्थित समजून घेऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट देण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि तसेच फक्त ट्रीटमेंटच नाही तर मेडिसिन किंवा ट्रीटमेंटच नाही तर पेशंटला काउन्सिलिंगही कशाप्रकारे गरजेचं आहे. ट्रीटमेंट देत असताना, कोणताही आजार बरा करत असताना काउन्सिलिंगही किती महत्त्वाचं आहे हेही आम्हाला कळालं. तसेच सायकोलॉजी फक्त पेशंटला ट्रीट करण्यासाठी नाही तर आपण ज्यावेळी समाजात जगत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला खूप सारे असे लोक असतात, त्यांना सायकेट्रिक डिस्टर्बन्सेस असतात, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात, ते घेऊन ते राहत असतात, तसंच आयुष्य जगत असतात. त्यांचे त्यामध्ये त्यांचं नॉर्मल आयुष्य जगत नसतात, त्यांचे रिलेशन बिघडलेले असतात. अशा लोकांना जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांच्याशी आपण अप्रोच करू शकतो. ही भावना कुठेतरी आली की आपण त्यांना मदत करू शकतो कोणत्या ना कोणत्या वेळेने, मेडिसिन किंवा काउन्सिलिंगच्या पद्धतीने, आणि तेही चांगलं नॉर्मल आयुष्य जगू शकतात. ह्या गोष्टीचा कॉन्फिडन्स सरांमुळे आला. तसेच सायकोलॉजी आणि काउन्सिलिंग शिकल्यामुळे फक्त पेशंटला किंवा बाकीच्या लोकांना नाही तर आपण स्वतःला किती पॉझिटिव्हरित्या पाहिल्या पाहिजे, पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून जगलं पाहिजे, त्याचा स्वतःला किती फायदा होऊ शकतो. तसेच आपले बाकीचे रिलेशन जे आहेत, आपल्या आजूबाजूला आपण आपले लोकांसोबत ज्या राहत असतो त्यांना देखील
त्यांचे देखील आपले रिलेशन समजून घेण्यासाठी, आपले रिलेशन जपण्यासाठी देखील आपल्याला खूप मदत होईल. तसेच आपली मुलं, त्यांना आपण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन कसं जगलं पाहिजे, कशी प्रगती त्यामुळे त्यांची होऊ शकते, हे देखील हे काउन्सलिंग आणि सायकोलॉजी शिकल्यामुळे आम्हाला नक्कीच त्याची मदत होईल असं वाटतं आहे. सरांनी सायकोलॉजी शिकवत असताना त्यांचे जे अनुभव शेअर केले आमच्याशी इतक्या वर्षांचे, त्यामधून हे नक्कीच कळालं की लोकांना कशाप्रकारे समजून घेतलं पाहिजे, कशाप्रकारे त्यांचं काउन्सलिंग केलं पाहिजे आणि कशाप्रकारे त्यांना मदत केली पाहिजे. आणि एक डॉक्टर म्हणून जेव्हा कधी पेशंट ट्रीट करत असताना काउन्सलिंगचे किती महत्त्व आहे हे देखील सरांसोबत सरांचे जे अनुभव आणि सरांनी ज्या प्रकारे आम्हाला शिकवलं त्याप्रकारे ते सगळं लक्षात ठेवून नक्कीच मदत होईल. नमस्कार, मी प्रियांका घराळ. मला या काउन्सिलिंग कोर्सबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतं. मी 1 महिन्याचा हा कोर्स केला, तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढं छान शिकायला मिळालं आणि सरांनी, राजेंद्र मोरे सरांनी एवढं छान मार्गदर्शन केलं की आम्हाला म्हणजे कप सिरप कसा घ्यावा ते आपलं पर्सनल हायजीनपर्यंत, आपले मॅनर्स, एटिकेट्स आपण कसे पाळावे त्याच्याबद्दल एवढं छान नॉलेज दिलं की आतापर्यंत हे कुणीसुद्धा सांगितलं नव्हतं आम्हाला. म्हणजे जे काय मी आत्तापर्यंत कोर्सेस केले असेल त्याच्यामध्ये एवढी म्हणजे असे बारकावे, छोटे छोटे बारकावे की आपण जीवन जगताना कसं आपलं हॅपी जीवन जगावं, हेल्दी जीवन जगावं, आपला डाएट कसा असावा, आपली जीवनशैली कशी असावी, याच्यापर्यंत सरांनी एवढं छान आणि एवढं भरभरून नॉलेज दिलं. सरांना तर मी म्हणेल की सर एक ऊर्जेचा आणि ज्ञानाचा स्रोत आहेत. त्याच्यामुळे सरांनी खूप छान नॉलेज आम्हाला या कोर्समधून दिलेलं आहे आणि आम्हाला खूप छान छान गोष्टी याच्यातून कळायला आणि शिकायला मिळालेल्या आहेत. मी तर म्हणेल प्रत्येकाने हा कोर्स करावा. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आपण असू देत, पण स्वतःसाठी, जरी काउन्सिलिंगमध्ये आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं नसेल, स्वतःसाठी तरी हा कोर्स प्रत्येकाने करावा. ही काळाची गरज आहे. कारण की महाभारतामध्ये सुद्धा म्हणजे महाभारतापासूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला जे गीता ज्ञान दिलेलं आहे ते एक प्रकारचं काउन्सिलिंगच होतं त्या काळापासून. आणि आता तर हे कलियुग आहे. कलियुगामध्ये तर मी तर म्हणे सर एक श्रीकृष्णाचंच कार्य करत आहेत आणि आम्ही सगळे अर्जुन आहोत की त्यांचं म्हणजे ते जे सांगणार आहे त्याच्यावरती पावलावर पाऊल टाकून आपलं सर्वांचं जीवन कसं हॅपी आणि आपण एक जीवनाला आपला आकार द्यायचा आहे. आपलं एक हे मडकं आहे. सर सांगतात आपल्या ह्याच्या म्हणजे काउन्सिलिंग कोर्समध्ये सर सांगतातच एक म्हणजे आपलं एक मडकं असतं. मडकाला चांगला आकार देणं हे आपलं कार्य आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणतात. तसंच सरांनी खरंच आम्हाला एक शिल्पकार बनवलं. आपल्याच हातामध्ये आपल्याला जीवन घडवण्याचं आपल्याच हातामध्ये सगळं असतं. आपल्या जीवनाला आपला आकार देण्याचं. सर खरंच मनापासून सर तुमचे खूप खूप धन्यवाद. या कोर्समधून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, खूप सारं नॉलेज मिळालं आणि इथून पुढे आता या काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये तर आम्ही उतरणारच आहे. त्याचप्रकारे तुमचे आणखी काय NLP वगैरे कोर्स आहे ते देखील मी करणार आहे आणि जे काही नॉलेज आहे आमच्या ज्ञानामध्ये देखील भर पाडून घेणार आहे. आणि सर्वांनी म्हणजे प्रत्येकाने हा कोर्स करावा असं मी सर्वांना सांगू इच्छिते. आणि सगळ्यांना खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्ते, मी संदीप धापटे. मला डॉक्टर मोरे सरांच्या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या कोर्समध्ये काउन्सिलिंगसाठी आवश्यक असणारे मूलभूत ज्ञान, तंत्रे व कौशल्ये डॉक्टर मोरे सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने शिकवली. त्याचप्रमाणे ताणतणाव, व्यसनाधीनता, निराशा, असंतुलित नातेसंबंध, व त्यामुळे होणारे मनोशारीरिक आजार, तसेच वेगवेगळे मानसिक आजार, त्यांची लक्षणे व त्या ठिकाणी त्यांचं प्रभावीपणे व्यवस्थापन कसं करावं या संदर्भात भरपूर केस स्टडीसह या ठिकाणी मार्गदर्शन डॉक्टर मोरे सरांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या कोर्समध्ये शिकायला मिळालेली फोबिया बस्टर, पॉवर नॅप व मेंटल हाऊस क्लिनिंग यासारखी जी तंत्र आहेत ती तंत्र वैयक्तिक व व्यावसायिक जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी सक्षम बनवणारी तंत्रे शिकायला मिळालेली आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटविषयी अतिशय छान मार्गदर्शन डॉक्टर मोरे सरांनी या
कोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. या संपूर्ण कोर्समधून मिळालेल्या ज्ञानाचा त्या ठिकाणी व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी खूपच फायदा होईल, यात काही शंका नाही. या कोर्सचं आयोजन केल्याबद्दल डॉक्टर मोरे सरांना खूप खूप धन्यवाद. हाय फ्रेंड्स, मी अमृता म्हणते. काउन्सिलिंगचा हा कोर्स मला खूप आवडला. या कोर्सचा मला आत्ता खूप फायदा होतो आणि यानंतरच्या शिक्षणामध्येही हा कोर्स माझ्या खूप उपयोगी पडणार आहे. कोर्सच्या माध्यमातून फोबिया म्हणजेच माणसाच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल भीती असते, ती कशी काढायची, कोणत्या प्रकारे काढायची हे सरांकडून खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकायला मिळाले. त्याचप्रमाणे TTH म्हणजेच टेन्शन टाईप हेडॅक हेही खूप चांगल्या पद्धतीने शिकण्यास मिळाले. जेनेटिक बिहेवियर, जिनोग्राम या त्याचबरोबर काउन्सिलरमध्ये एखाद्या कोणत्या क्वालिटीज असाव्यात, चांगल्या क्वालिटीज कशा प्रकारे असाव्यात हेही सरांनी आम्हाला सांगितले. NLP हे सर्व आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सरांकडून शिकलो. माझे फ्रेंड्स, मी सगळ्यांना या कोर्सबद्दल सांगते. त्यांची खूप उत्सुकता आहे की हा कोर्स करून पाहावा. मी सर्वांना सांगेन की प्रत्येकाने हा कोर्स एकदा तरी नक्कीच करून पहा. याचा खूप फायदा प्रत्येकाला होईल. तर कोर्सप्रमाणे सरांच्या कविता त्याही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आवडल्यात. हे सर्व आमच्या मनात कायम राहील. थँक्यू. नमस्कार, मी सचिन पवार, जिल्हा रुग्णालय पुणे येथे हिमॅटॉलॉजी विभागामध्ये मी काउन्सिलर या पदावर कार्यरत आहे. सरांनी 1 महिन्यापूर्वी काउन्सिलिंगचा जो कोर्स घेतला त्यामध्ये भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. महत्त्वाचं म्हणजे काउन्सिलिंग हा कोर्स काय आहे, काउन्सिलिंग समुपदेशन या रिलेटेड काही विषय असतात ते पण हाताळायला मिळाले. त्याचबरोबर सरांनी काही एक्झाम्पल सांगितली. त्या एक्झाम्पलमध्ये भरपूर गोष्टी आहेत की काउन्सिलिंग फक्त एक प्रकार नसून तो विविध प्रकारमध्ये आहे. त्याचबरोबर सायको डिसऑर्डर आहे किंवा जनूनी जे सायकॅस्ट्रिक किंवा भरपूर आहे, OCD वगैरे असे भरपूर काउन्सिलिंगमध्ये भरपूर आजार आहे, डिसीज आहे. त्याचप्रमाणे जशी केस येईल ती कशी ट्रीट करायची आणि कुठल्या पद्धतीने हँडल करायची. त्याचबरोबर सरांनी काउन्सिलिंगचं ऑफिस किंवा त्याचा सेटअप कसा पाहिजे, काही इथिकली गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सरांनी महत्त्वपूर्ण सांगितल्या. त्याचबरोबर सरांनी एखादा क्लायंट आपल्याकडे आला तर त्याची डॉक्युमेंटरी प्रॉपर असणं गरजेचं असतं. कारण डॉक्युमेंटरी जर नसली तर मग काही गोष्टी इथिकली जास्त भेटू शकतात. त्याचबरोबर सरांनी काही विषय पण असे आम्हाला केस सांगितले, एक्झाम्पल दिली, त्यामुळं जास्त डीपमध्ये शिकता आलं. आणि त्याचबरोबर काही रिव्ह्यू खूप चांगले होते, सरांचे अनुभव सरांनी शेअर केले आणि प्रत्येक क्षेत्रातले आमच्यासोबत दिग्गज मंडळी वगैरे होती आणि भरपूर. आणि कोर्स खूप छान झाला आमचा. त्याचबरोबर कोर्समध्ये आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि काम करत असताना नेहमी अडचणी आल्या तर त्याच्यावर कशी मात करायची आणि कसं पुढे जायचं हे सरांनी आम्हाला त्या माध्यमातून सांगितलं आणि सरांचा मी नेहमी ऋणी आहे. थँक्यू, धन्यवाद. नमस्ते, माझं नाव सुषमा चव्हाण. ओएसिस काउन्सिलिंगचे संस्थापक डॉक्टर राजेंद्र मोरे सरांकडे मी काउन्सिलिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अत्यंत साधी सोपी भाषा, निरनिराळी उदाहरणे, अनुभव, केस स्टडीज इत्यादी माध्यमातून सरांनी हा विषय अत्यंत सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितला. त्याचबरोबर NLP, हिप्नोथेरपी, माइंड पॉवर टेक्निक, व्हिज्युअलायझेशन इत्यादी तंत्रांशीही आमची ओळख करून दिली. म्हणूनच एक उत्तम कुशल काउन्सिलर समाजासाठी किती महत्त्वाची भूमिका पार पाडतो हे आमच्या लक्षात आले आणि म्हणूनच सरांच्या मार्गदर्शनाखाली काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे. धन्यवाद.